नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जे फ्लावर पीक आहे हे चांगल्या पद्धतीमध्ये सेट झालंय, खत व्यवस्थापन करून घेतलंय. पहिली फवारणी करणं गरजेचं. आज जवळजवळ 12-13 दिवस झाले, तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला बेनिवाचं ॲप्लिकेशन करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर नीम ऑइल देता आलं तर बिंदासपणे देऊन टाका. बेनिवा चांगल्यासाठी या ठिकाणी जे असणारे रसशोषक किडे असेल, पांढरी माशी, मावा, तुतोडे यांच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करेल. त्याच्यानंतर नीम ऑइल घेतलं तर झाड थोडंसं कडवटपणा राहील. तर चांगल्या पद्धतीमध्ये नीम ऑइल प्लस या ठिकाणी बेनिवाचा वापर करून घ्या. लिटरला 2 ते 2.5 ml प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला बेनिवाची फवारणी करून घ्यायची. आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी असणारे रसशोषक किडे आहेत त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल करायचं आहे. दुसरी गोष्ट की यामध्ये आपल्याला पिवळे चिकट सापळे, कारण जास्त प्रमाणामध्ये फ्लावर पिकावरती पांढरी माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत असतो. तर त्या ठिकाणी आपल्याला पिवळे चिकट सापळे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लावून घ्यायचे. तर हे पद्धतीने नियोजन करा की जेणेकरून आपल्याला फवारणीचा खर्च हा कमी येणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी नियोजन करा की जेणेकरून फवारणीचा खर्च कमी येईल.